मित्रांनो, मी स्वतःलाच विचारलं, जीवन कसं जगावं. मी स्वतःलाच उत्तर दिलं, जीवन असं जगावं की दिवस संपताना थकवा असावा, पण पश्चाताप नसावा. लोक काय म्हणतील यापेक्षा मन काय म्हणतंय ते ऐकावं. थोडं कमी बोलावं, पण मनापासून बोलावं. स्वतःसाठी वेळ काढावा, कारण रिकामं मनच शांत उत्तर देतं. जिंकण्यापेक्षा शिकण्यात आनंद घ्यावा, कारण हरलो तरी अनुभव जिंकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक सकाळी स्वतःला विचारावं, आज मी कालच्यापेक्षा थोडा चांगला होऊ शकतो का. बस. जीवन फार मोठं नाही, पण योग्य जगलं तर खूप सुंदर आहे. जीवन असं जगावं की मनात द्वेष नसावा. लोकांनी दिलेल्या जखमा आठवाव्यात, पण त्यातून काहीतरी शिकावं. जिथे शक्य असेल तिथे माफ करावं, कारण राग मनाला जाळतो. स्वप्न मोठी असू द्यावीत, पण पाय मात्र जमिनीवर असावेत. जीवन असं जगावं की आईवडिलांच्या चेहऱ्यावर अभिमान दिसावा. मित्रांसोबत हसताना वेळ कसा गेला कळू नये, आणि एकांतात बसल्यावर स्वतःचीच सोबत आवडावी. कधी कधी शांत राहावं, कारण प्रत्येक उत्तर शब्दात नसतं. कधी कधी हार मानावी, कारण प्रत्येक लढाई जिंकण्यासाठी नसते. पण स्वप्नांवर कधीच हार मानू नये, कारण तीच आयुष्याला दिशा देतात. जीवन असं जगावं, कुणाचं मन दुखावलं तर लगेच माफी मागावी, आणि कुणी आपल्याला दुखावलं तर ते मनात साठवू नये. पैसा कमवावा, पण माणसं मात्र गमावून नाही. यश मिळवावं, पण अहंकार वाढवून नाही. लोकांमध्ये राहावं, पण स्वतःला विसरून नाही. जीवन असं जगावं की लहान गोष्टींमध्ये आनंद सापडावा. एक कप चहा, थोडीशी शांतता आणि 2 प्रेमळ शब्दही पुरेसे वाटावेत. कधी स्वतःवर हसायला शिकावं, कधी डोळ्यातलं पाणीही वाहू द्यावं, कारण जे मन रडवू शकतं तेच मन खऱ्या अर्थाने जगू शकतं. जीवन असं जगावं, अपयश आलं तरी उभं राहण्याची ताकद असावी. लोकांनी साथ सोडली तरी स्वतःवर विश्वास असावा, कारण शेवटी आपण चाललेला रस्ता आपलाच असतो. लोक येतात, जातात, काही आठवणी देतात, काही जखमा देतात, पण प्रत्येक भेट मात्र आपल्याला काहीतरी शिकवून जाते. जीवन असं जगावं की कालच्या चुका उद्याचं शहाणपण बनाव्यात, आणि आजचा दिवस पूर्ण मनाने जगावं, कारण आयुष्याच्या शेवटी आपल्याकडे किती पैसा होता हे कोणी विचारत नाही, पण आपण किती माणसं जपली हे मात्र सगळ्यांना आठवतं. आणि शेवटी जीवन असं जगावं की रात्री झोपताना मन शांत असावं, डोळे मिटताना समाधान असावं, आणि मनात मात्र एकच भावना असावी, आजचा दिवस वाया गेला नाही, आज मी खरंच जगलो. कारण खरं सांगायचं तर जीवन किती मोठं आहे यापेक्षा आपण ते किती मनापासून जगलो हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच जीवन फार मोठं नाही, पण प्रेमाने, प्रामाणिकपणे आणि मनापासून जगलं ना तर ते खूपच सुंदर बनतं.